नमस्कार अभय रसिकांनो. नारायण धारप हे एक असे नाव आहे ज्या नावाने आपल्या रहस्यमय लेखनाने एक काळ गाजवला होता. त्यांच्या पुस्तकांना आजही तितकीच मागणी आहे. हे साहित्य आपण डॉक्टर श्री शिरीष धारप सर यांच्या परवानगीनेच ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत. या साहित्याचे सर्व हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व आपले अघोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. सर्व गोष्टींचं तात्पर्य आधी एका वाक्यात सांगतो. आपळे तो बंगला झपाटलेला आहे, हॉन्टेड आहे. तिथे घातकी शक्तींचा वावर आहे. तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही. व्यवहाराच्या दृष्टीने भावी गिराईकाला हे सांगणं म्हणजे आपल्याच मालाचा भाव पाडणं आहे, हे मला समजतं. पण केवळ पैशांच्या मोहापायी कोणावर काही ट्रॅजेडी कोसळली तर मी स्वतःला कसा क्षमा करू शकेन? तुम्हाला मी सांगतो त्या गोष्टी मिसेस वाईकर, मी स्वतः, माझे एक स्नेही रवींद्रन आणि आमच्या कंपनीचे व्हॅल्युएशन एक्सपर्ट फडणीस, आम्ही सर्वांनी अनुभवले आहेत. सध्या तरी माझा असा विश्वास आहे की एकदा तो बंगला जमीनदोस्त झाला की मग तिथे काहीही धोका असणार नाही. पण जोवरती वास्तू उभी आहे तोवरती विलक्षण धोक्याची आहे. तुमच्या प्रांजलपणाबद्दल शंका नाही, पण तोडकर, आजच्या युगात या गोष्टी विश्वास बसायला मोठ्या कठीणच, जवळजवळ अशक्यच आहेत, नाही का? आपळे जग आपल्या अविश्वासावर चालत नाही. अनुभवाने माझी खात्री झाली आहे. आपलं जे बाह्यसृष्टीचं परसेप्शन असतं, आपली जी जाण असते ती अगदी तोकडी असते. बाह्यसृष्टीचा फारच थोडा अंश आपल्या जाणीवेच्या आवाक्यात येतो. आपल्याला दिसणाऱ्या, अनुभवात येणाऱ्या जगाचा खरा विस्तार अनेक वेगवेगळ्या दिशांनी, अनेक परिमाणात झालेला आहे, ज्यांचं क्वचित प्रसंगी एखाद्या अपघाताने आपल्याला दर्शन होतं. तेव्हा अविश्वास या शब्दांना फारसा अर्थ नाही. अजून तुमची सर्व तपशील ऐकण्याची इच्छा आहे? सांगा की वाघ काय आणि वाघ्य काय, सर्व सारखंच नाही का? आपळे सरळ बोलत होते की उपहासाने हे सांगणं कठीण होतं. त्या नीलकंठ कवटेकरचं मला पत्र आलं. रमेश सांगायला लागला आणि त्यानंतर जवळजवळ पाऊण तास तो बोलत होता. मिसेस वाईकरांनी बंगला यासाठी विकायचं ठरवलं आहे. तो शेवटी म्हणाला, आर्किटेक्ट ऐवजी तुम्ही लेखकच व्हायला हवं होतात. आपळे जरासे हसत म्हणाले, तुमच्या हकीकतीने मला खिळवून ठेवलं होतं. मी ना कबूल करत नाही आणि तुमचा कॉन्फिडन्सचा मी गैरफायदा घेणार नाही. माझ्या फायनान्शियल कन्सल्टंटला विचारून मी मिसेस वाईकरांना ऑफर देईन. शेवटी तुमचाच सल्ला त्या मानणार, हो की नाही? हो, माझ्या मताला त्या खूप महत्त्व देतात, ही गोष्ट खरी आहे. रमेश म्हणाला, आपळे या मीटिंगमध्ये आपण जरा वेगळ्या पातळीवर आलो आहोत. बिझनेस मीटिंगमध्ये ज्या गोष्टी कधीही येणार नाहीत त्यावर आपली चर्चा झाली आहे. तुम्ही ऑफर द्या. मला वाटतं की फेअर असेल आणि मिसेस वाईकर ते ॲक्सेप्टही करतील. पण तुम्हाला 2-3 गोष्टी सांगाव्याशा वाटतात, त्या ध्यानात ठेवा प्लीज. आपळे तुम्ही कदाचित नाशिकला भेट द्याल, साईट पाहण्यासाठी त्या बंगल्यात जाल. ते करू नका प्लीज. बंगल्यात मिसेस वाईकरांचं सर्व घरगुती सामान आहे, त्याची तुम्ही कशीही विल्हेवाट लावा. पण एक करा, तिकडच्या देशात गॅरेज सेल असतात ना, तशा त्या सर्व वस्तू बाहेर उघड्यावर मांडा. वस्तू पाहण्यासाठी एखादा अतिउत्साही माणूस त्या बंगल्यात जायचा आणि काहीतरी भलताचा नर्थ व्हायचा. आणखी एक आहे, डिमोलिशनची वेळ आलीच तर एकाच वेळी किमान 7-8 जणांना तरी आत पाठवा. एकट्याला कधीही पाठवू नका. आत गॅसचे 2 सिलेंडर आहेत, ते आधी बाहेर काढून घ्या. विजेचं कनेक्शन तोडून टाका. ठिणगीने गॅसचा स्फोट होऊ शकतो. विजेच्या शॉर्ट सर्किटने आग लागू शकते. आपळे त्या बंगल्यात काहीही अशक्य नाही. आपला फडणीस माहीत आहे ना तुम्हाला, ज्याचा रिपोर्ट मीटिंग समोर आला होता. तो अगदी बालंबाल वाचला. फार मोठी ट्रॅजेडीज व्हायची. आपळे रमेशकडे नवलाने पाहत होते. तोडकर, तुम्ही अगदी सिरियसली बोलता ते सारं. तुम्हाला सावध करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. या उपर माझा सल्ला मानणं न मानणं सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. पण एक गोष्ट तुम्हीही मान्य कराल, कॉशस राहिल्याने कधीही कोणाचंही नुकसान होत नाही. ठीक आहे तोडकर, तुमचे शब्द मी ध्यानात ठेवेन. हे डिमोलिशन, लिलाव वगैरे फार पुढच्या गोष्टी आहेत. मी आपल्या माणसाला कॉन्टॅक्ट करतो. पुढे काय काय डेव्हलपमेंट होतात ते मी तुमच्या कानावर घालीत जाईनच. अशा जराशा अनिर्णित अवस्थेतच त्यांची मीटिंग संपली. एक कर्तव्य म्हणून रमेशने आपळ्यांना ती हकीकत सांगितली होती आणि तो इशारा दिला होता. पण त्यांचा जर मुळातच त्याच्या शब्दांवर विश्वास बसला नाही तर ते त्याचा इशारा कितपत गंभीरपणे घेतील याची शंका होती. तो फडणीस नाही का, अतिउत्साहाच्या भरात भलत्या संकटात सापडला होता. विजयाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा अशी तर त्याची इच्छा होतीच, पण त्यासाठी कोणालाही त्या धोक्यापासून अंधारात ठेवणं त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध झालं असतं. 2 दिवसांनी आपळ्यांचा फोन आला.
तोडकर, मी आज ऑफिसमध्ये मीटिंगसाठी येणार आहे. 2 वाजेपर्यंत आमचं काम संपेल. त्यानंतर भेटू शकाल का? जरा बोलायचं होतं. रमेशची खात्री नव्हती, पण त्यांच्या आवाजात जरासा बदल झाला होता. मागची ती जराशी उपहासात्मक अरेरावी जराशी उतरलेली दिसली. भेटेन ना, मोकळे झालात की मला फोन करा. राईट. आपले त्याचीच वाट पाहत होते. अर्थात हे काही त्याचं ऑफिस नव्हतं, पण खाजगी मीटिंगसाठी ज्या काही खोल्या राखून ठेवल्या होत्या त्यातली एक होती. आपले खिडकीजवळ खुर्चीत बसले होते. रमेश आत येताच त्याने त्याला समोरच्या खुर्चीवर बसायची खूण केली. तो खुर्चीत बसल्यावर काही वेळ ते त्याच्याकडे पाहत राहिले आणि मग म्हणाले, तोडकर, मला तुमची माफी मागायची आहे. माफी? माझी? आणि ती कशाबद्दल? रमेश नवलाने म्हणाला, तुम्ही मला कितीतरी वेळ धोक्याचा इशारा दिला होतात आणि प्रत्येक वेळी मी तुमच्या शब्दांची जरा हेटाळणीच करीत होतो. तुमच्या शब्दांकडे मी गंभीरपणे लक्ष द्यायला हवं होतं. भाकड कथा किंवा काहीतरी वैयक्तिक पूर्वग्रह असं समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला नको होतं. तुमचे सर्व इशारे खरे होते. आय टोल्ड यू सो असं म्हणण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे तोडकर. आपळे खऱ्या खोट्याच्या गोष्टी जरा बाजूला राहू देत. काय झालं? कोणाला काही अपघात, प्राणघातक इजा वगैरे झाली का? तोडकर, तुमच्या त्या मिसेस वाईकरांच्या बंगल्याची माहिती मी नाशिकमधल्या माझ्या स्नेहांना कळवली. म्हणजे एक प्रॉस्पेक्टिव्ह प्रॉपर्टी या संबंधात माझ्यासाठी सर्वे करायला सांगितला. फक्त त्या बंगल्या संबंधात तुम्ही जे जे काही सांगितलं होतं त्यातलं त्याला एक अक्षरही सांगितलं नाही. कोणतीही धोक्याची सूचना दिली नाही. त्याला कशाचीच कल्पना नव्हती. तुम्ही मला बंगल्याच्या चाव्या दिल्या होत्या, त्या मी कुरिअरने त्याच्याकडे पाठवल्या होत्या. दोघांना त्याने बंगल्याच्या पाहणीसाठी पाठवलं आणि ते दोघं आत गेले. हो, माय गॉड, रमेश म्हणाला. तोडकर, मला सर्व तपशील समजलेला नाही. माझा मित्र विलक्षण अपसेट झालेला आहे. त्याने जे काय अर्धवट वर्णन केलं त्यावरून दिसतं की हे दोघे आत गेले. एक जण खालचा मजला पाहत होता, दुसऱ्या जिन्याने वर गेला. खालच्या मजल्यावरचं पाहून झाल्यावर तो आपल्या सहकार्याला बोलवण्यासाठी बाहेर आला. पण ज्या खोलीतून वरच्या मजल्याकडे जिना जात होता त्या खोलीचं दार आतून बंद होतं. याने मोठमोठ्याने हाका मारल्या. दारावर फळकुटाने गजाने आवाज केला, पण दार काही केला उघडेना. आणि मग तो म्हणतो, त्याला वरच्या मजल्यावरून कोणाच्या तरी पळण्याचा, ओरडण्याचा, हसण्याचा आवाज यायला लागला. त्याने एक शहाणपणा केला. तो सरळ बाहेर आला. वरच्या मजल्यावरची एकच खिडकी उघडी होती आणि 2-3दा त्या खिडकीत त्याला कोणीतरी दिसलं. वास्तविक सकाळची 11ची वेळ, पण खिडकीत दिसला तो आपला सहकारीच होता याची तो खात्री देऊ शकत नव्हता. त्याने ऑफिसला फोन लावला. 5-7 माणसं घाईघाईने तिथे गेली. त्यांनी त्या खोलीच्या दाराला धक्का देताच दार सरळ उघडलं. वर त्यांना त्यांचा सहकारीही सापडला. पण काय आपळे? त्याच्या अंगावरचे कपडे धुळीने पार माखले होते. जणू काही तो खालच्या धुळीने माखलेल्या जमिनीवर लोळलाच होता. त्याच्या चेहऱ्यावर आणि मानेवर नखांचे ओरखडे होते. पण मुख्य म्हणजे त्याच्या शोधावर आलेल्यांपासून भिवून तो मागे मागे सरकत कोपऱ्यात अंग चोरून उभा होता. मग काय? त्याला तो आरडाओरडा करीत होता, किंचाळत होता. त्याला त्यांनी कसं तरी जबरदस्तीने ओढत खाली आणला, हॉस्पिटलमध्ये नेला. डॉक्टरांनी सिडेटिव्ह खाली ठेवला आहे. आता त्याला 2 दिवस होतील. रमेश खिन्नपणाने मान हलवत होता. तोडकर, मी डिसिजन घेतला आहे. मिसेस वाईकरांचा बंगला मी विकत घेणार आहे. आपळे एवढं सगळं झाल्यावरही? एवढं सगळं झालं म्हणून तुम्हाला त्यामागचं माझं तर्कशास्त्र कळायचं नाही. आपण ही डील करूया आणि इट विल बी व्हेरी फेअर डील. तुमची तयारी असली तर. आमची अर्थात तयारी आहे, पण तुम्हाला पुन्हा विचार करायचा असला तर काही दिवस थांबायलाही आम्ही तयार आहोत. नाही, आता थांबायचं नाही. पुढच्या सोमवारी आपण नाशिकला जाऊ. मिसेस वाईकरांना सर्व कागदपत्र बरोबर घ्यायला सांगा. आपली ही डील पुरी करून टाकू. मी मनाशी विचार करून एक आकडा ठरवला आहे. इथे आपल्याकडे आलेले रिपोर्ट मी पाहिले आहेत. नाशिकमधल्या दोघांशी चर्चाही केली आहे. मी मिसेस वाईकरांना 75 लाख रुपयांची ऑफर देतो आहे. 75 लाख रुपये नेट. इथला रजिस्ट्रेशनचा, कागदपत्रांच्या, स्टॅम्प ड्युटीचा सर्व खर्च मी करीन आणि सर्व रक्कम नंबर 1ची असेल, बाय ड्राफ्ट. मला वाटत ही अगदी फेअर ऑफर आहे. अर्थात इतर चांगल्या ऑफर्ससाठी त्यांना काही दिवस वाट पाहायची असेल तर माझी काही हरकत नाही, पण माय ऑफर स्टँड्स. मला नाही वाटत त्याही ऑफर नाकारतील. रमेश म्हणाला. त्यांनाही त्या प्रकरणाचा लवकरात लवकर शेवट व्हायला हवा आहे. त्यांच्याशी बोलून मी तुम्हाला फोन करतो. पण विजयाशी बोलणं औपचारिकच होतं. खरोखरच पुढच्या आठवड्यात विक्री व्यवहार पुरा झाला. रमेशाच्या कंपनीच्या अनेक स्कीम चालू होत्या. काही पूर्ण झाल्याही होत्या.
त्यातल्या त्यात उत्तम लोकेशनमधल्या एका स्कीममधला 900 फुटांचा ब्लॉक विजयाने विकत घेतला. बेडरूम, हॉल, किचन आणि गेस्ट रूम, दुसरा मजला, पश्चिमेकडची बाजू. रमेशने त्यांच्या सीएशी विजयाची गाठ घालून दिली. नव्या ब्लॉकच्या खरेदीचा सेट ऑफ वगैरे लक्षात घेऊन त्याने विजयाला 30 लाखांची रक्कम कॅपिटल गेम्स बॉन्ड्समध्ये गुंतवायची शिफारस केली. उरलेल्या रकमेवर टॅक्स भरून टाकायची सूचना केली. ती रक्कम तिला खर्चाला आणि गुंतवणुकीला हाताशी होती. ती आणि सावित्री दररोज खरेदीच्या मोहिमेवर जात होत्या. किचन फर्निचर काय, हॉल फर्निचर काय, सर्व मॉड्युलर सिस्टीममध्ये मिळते. त्यात केव्हाही मनासारखी भरही घालता येते. अक्षरशः 7 दिवसात तिचा ब्लॉक वेल फर्निश झाला. सकाळी सकाळीच रमेशला विजयाचा फोन आला. फोन इतका अनपेक्षित होता की काही वेळ रमेश काही बोलूच शकला नाही. रमेश रमेश हां बोल ना. माझा आवाज विसरलात की काय? विजया, हे काय बोलतेस? अहो किती वेळ नुसते हॅलो म्हणून फोन आता तरुण उभे होते. नाही, एकदम कॉल आला ना, ते राहू दे. काय काम आहे? केवळ कामासाठीच का मी फोन करायचा? अगं तसं नाही ग, शब्द वापरण्यात चूक झाली. सॉरी. आता सांग, कशासाठी फोन केलास? तुम्ही रवींद्रांकडे कितीतरी दिवसात आलाच नाहीत. अगं तुमची खरेदीची इतकी धावपळ चालली आहे, पण काय काय घेतलं, कसं दिसतं याची साधी चौकशी तरी केलीत का? अगं आम्हा पुरुषांना यातलं काही कळत नाही. ठीक आहे, आज ऑफिसमधून सरळ रवींद्रांकडे या. तिथून आपण माझ्या नवीन ब्लॉकवर जाणार आहोत आणि तिथून बाहेर कुठेतरी जेवण घेणार आहोत. किती वाजता येता? एक फार मोठी चूक रमेशने अगदी शेवटच्या क्षणी टाळली. हे अगदी आवश्यकच आहे का, असे शब्द त्याच्या अगदी ओठांवर आले होते. त्याऐवजी तो म्हणाला, 6ला ठीक होईल? मग येतो तर. 6ला तो रवींद्रांच्या इमारतीपाशी पोहोचला तर विजया त्याच्यासाठी खाली पोर्चमध्येच थांबलेली होती. आपण दोघंच? रवींद्रांची फॅमिली नाही का? असला निरर्थक प्रश्न विचारण्याचा मूर्खपणाही त्याने ऐनवेळी टाळला. रिक्षाने ते दोघं तिथल्या फ्लॅटवर आले. रमेशने त्या फ्लॅटला शेवटची भेट दिली होती तेव्हा तो उभ्या भिंतीचा, रिकाम्या खोल्यांचा केवळ एक सांगाळा होता. आता त्याला एकदम घरपण आलं होतं. सर्वत्र आवश्यक ते सर्व सामान आत होतं. उपयुक्तता आणि सौंदर्यदृष्टी दोन्हींचा उत्तम मिलाफ झालेला होता. विजया, ब्युटिफुल, मार्वलस. त्याच्या तोंडून आपोआपच उद्गार निघाले. अजून काही लहानसहान बाकी आहे, पण आता राहायला यायला हरकत नाही. रमेश, ते तुमच्यावर सोपवणार आहे. राहायला यायच्या आधी काही धार्मिक विधी करावेत का? ते करण्याचा मला अधिकार आहे का, याची चौकशी कराल का? कराल का काय विचारतेस? अर्थात करीन. आणखी काही करायचं असलं तर सांग की. संकोच करण्याची काहीही जरुरी नाही. तुला माहीत आहे, क्षणभर तिला जुना पूर्वीचा रमेशच समोर दिसला. चला निघूया का? आपल्याला कुठेतरी जेवण घ्यायचं आहे ना? हो चल. रेस्टॉरंटची निवड रमेशनेच केली, पण टेबलापाशी बसता बसता विजया म्हणाली, रमेश, एक सांगितलं तर तुम्हाला राग यायचा नाही ना? कमाल आहे, राग कशासाठी येईल? मी जर म्हटलं आजची पार्टी माझी आहे तर तुम्हाला राग येईल? काही वेळ तिच्याकडे पाहून मग रमेश असला, यू आर व्हेरी शार्प आरंट यू? एक्सेप्टेड, तुझी पार्टी आणि थँक्यू. जवळ आलेलं वादळ पुन्हा घोंगावत दूर गेलं. विजया, तुझं आयुष्य नव्याने सुरू होत आहे याचं फार बरं वाटतं बघ. मागेच मी म्हणालो होतो, इथे नोकरी करू शकतेस, एखादा कोर्स करू शकतेस, एखादा छंद जोपासू शकतेस. नाहीतरी लेखनाचा तुझा छंद आहेच. आता रिकामं बसून राहायला तुला कोणतीही सबब नाही. स्वतःशीच मान हलवीत रमेश म्हणाला, उपदेश करणं किती सोपं असतं. त्याच्या अगदी जिभेवर शब्द आले होते. आता तुझ्यापाशी भरपूर पैसा आहे, भांडवलाची काळजी नाही, कोणताही व्यवसाय तू करू शकतेस. पण अगदी शेवटच्या क्षणी त्याला शहाणपणा सुचला आणि ते शब्द उच्चारले गेले नाहीत. त्याला कळत नव्हतं दरवेळी एखादी पायरी चुकल्यासारखी आपण का वागत आहोत. वास्तविक गेल्या 2-2.25 महिन्यात त्या दोघांचे संबंध किती नैसर्गिक, निसंकोच झाले होते. मग पदोपदीच्या ठेचा का लागतायत? रमेश, रमेश, विजया म्हणत होती. काय? तो गोंधळून म्हणाला, एकदम कुठेतरी हरवून गेला होतात. आज झालंय तरी काय तुम्हाला? मला समजत नाही. कदाचित तूच त्याचं उत्तर देऊ शकशील. तो थट्टेत म्हणाला, आय एम सॉरी. खरं तर फ्लॅटबद्दल, आतल्या सर्व सजावटीबद्दल, निवडीतल्या सौंदर्यदृष्टीबद्दल तुझं अभिनंदन करायला हवं होतं. ते दूरच राहिलं. तुझ्या खास पार्टीलाही मनासारखा रिस्पॉन्स देऊ शकत नाही. खरं सांगू का, मी तुमच्याकडे प्रथम आलो ती शनिवारची सकाळची भेट आणि आताची भेट, या प्रवासाच्या वाटेवरून मन सारखं फिरत असतं आणि योगायोगाचं नवल करीत असतं. आपल्या आयुष्यात विलक्षण योगायोग आले, हे तर तू मान्य करशील. कधी आसपासचा विसर पडतो म्हणून म्हणतो आय एम सॉरी. त्याला माहीत होतं आपण वेळ मारून नेण्यासाठी काहीतरी बोलत आहोत. कदाचित विजयालाही ती शंका आली असेल. वेटरने आणून ठेवलेल्या बिलाच्या फोल्डरमध्ये नोटा घालून ती उभी राहिली. बाहेर पडता पडता रमेश म्हणाला,
विजया, मी माझ्या एका माहितीच्या पुरोहितांची गाठ घेतो. नवीन घरात प्रवेश करायचा, काय काय विधी करावे लागतील, सध्याच्या परिस्थितीत काय शक्य होतील, त्यातल्या त्यात चांगला दिवस कोणता, काय काय तयारी करावी लागेल, सगळी माहिती आणतो आणि तुला भेटतो. ठीक आहे? रमेश थांबा, विजया म्हणाली. रमेश, तुम्हाला माहीत आहे तुमचा प्रत्येक निर्णय मी मानला आहे. काही काही वेळा मनात शंका असूनही मानला आहे. तेव्हा ही वेळ तशीच आहे. मला सांगून, मला विचारून, माझी सोय पाहून हे कार्य ठरवण्याची काही आवश्यकता नाही. रमेश, सर्व निर्णय तुम्ही घ्यायचे आहेत आणि ते मला मान्य असतील. तुम्ही गुरुजींना भेटा, सत्यस्थिती सांगा, काय विधी करायची ते ठरवा. थोडक्यात आपल्या घरचं कार्य आहे असं समजा. विजयाने पर्स उघडली. आतून 100-100च्या 5 नोटा काढल्या. त्या रमेश समोर केल्या. रमेश, काही ना काही खर्च होणारच आहे, हे राहू देत जवळ. आणखी आवश्यकता पडली तर मागून घ्या. पुढच्या एकदा शेवटच्या क्षणी त्याने आपली जीभ आवरली. आता तुला खर्चाची फिकीर करण्याचं कारण नाही. हाताची गडगंज पैसे आलेत ना, असे महामूर्खासारखे शब्द त्याच्या ओठावर आले होते. तो जरासा चाचरतो आहे हे पाहून विजया म्हणाली. रमेश, अहो हे माझ्या घरचं कार्य आहे, त्याचा खर्च मीच नको का करायला? नोटा घेत रमेश म्हणाला. राईट, तू म्हणतेस तेच बरोबर आहे. आता सगळं काही ठरवतो आणि मगच तुझी भेट घेतो. पण फोन करून प्रगती कळवत जा. फोन आला आहे माझ्याकडे, मी उद्या सकाळी तुमच्या ऑफिसमध्ये फोन करून नंबर कळवते. ठीक आहे? राईट, निघूया आता. तिला रवींद्रांच्या इमारतीपाशी सोडून रमेश परत ब्लॉकवर आला. विजयाशी वागण्यात आपला असा का गोंधळ होत होता हेच रमेशच्या ध्यानात येत नव्हतं. पूर्वी त्यांच्या वागण्यात जो एक सहज मैत्रीचा धागा होता तो कुठेतरी तुटल्यासारखा झाला होता. पण सध्या तो विचार बाजूला ठेवायला हवा. आधी तिचं काम. त्याने स्वतः कधी काही धार्मिक विधी केला नव्हता, पण ऑफिसमध्ये 2-4 लोकांकडे चौकशी करताच गोरे गुरुजी यांचं नाव त्याच्या कानावर आलं. त्याच संध्याकाळी तो त्यांच्या पत्त्यावर जाऊन पोहोचला. गोरे गुरुजी साधारण 60च्या वयाचे होते. वर्णाने गोरेपान होते, शरीराने जरा स्थूल होते, पण बोलण्यात मात्र स्पष्ट वक्ते. आड पडदा न ठेवणारे रमेशने आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. गेल्या 5-7 महिन्यातच त्यांचे पती निधन पावले आहेत म्हणता. मग तुमची शंका बरोबर आहे. त्यांना यजमान म्हणून कोणतंही धार्मिक कार्य करता येणार नाही, पण अर्थात त्यातूनही एक मार्ग आहे. त्या कोणाला तरी, उदाहरणार्थ मला पौराहित्य देऊ शकतात आणि त्यांच्या नावे मी विधी करू शकतो. सोसायटीची वास्तू शांत झालेलीच आहे म्हणता, मग पुन्हा तोच विधी करण्यात अर्थ नाही. आपण एक ग्रहशांतीचा विधी करू शकतो. आणि शिवाय श्री सत्यनारायणाची पूजा ती त्या स्वतः करू शकतात. त्या पूजेत लिंग, जात, वर्ग असा काहीही भेदभाव नाही. ठीक आहे गुरुजी, आता लवकरातला एखादा शुभ दिन पहा आणि आम्हाला काय तयारी करावी लागेल ते सांगा. ध्यानात घ्या, आमच्या नव्या पिढीला यातली काही माहिती नसते आणि पूजा वगैरेची साधनं उपकरणंही घरोघर नसतात. तेव्हा अगदी खुलासेवार सूचना द्या. त्या श्रीमती वाईकरांची पत्रिका वगैरे पाहावी लागेल का? पंचांग चाळता चाळता गोरे गुरुजी म्हणाले. अजिबात नाही. अहो, शुभ दिवस हा सर्वांना शुभ असतो. हा 9 दिवसांनंतरचा रविवार हा चांगला दिवस आहे. तो तुम्हाला सोयीचा आहे. रविवार फारच छान. आपोआपच सर्वजण मोकळे असतील. आता तयारी. त्यांच्या घरात देव वगैरे नसणारच, वाटलंच मग तुम्ही एक बाळकृष्णाची मूर्ती विकत घ्या. शिवाय गणपती आणि श्री दत्तात्रय यांच्याही तसबिरी विकत घ्या. पूजेसाठी चौरंग भाड्याने मिळतात. आता तुम्हाला 4 केळीचे नाहीतर कर्दळीचे खुंट, विड्याची 50 पानं, फुलं, हार, तुळशी, घराच्या दारावर फुलांचं तोरण, 5-6 प्रकारची फळं, 2 निरांजनं एवढं विकत घ्यावं लागेल. ताम्हण, पळी, पंचपात्र, नारळ, सुपारी, हळद कुंकू, गुलाल, बुक्का, अत्तर, रांगोळी इत्यादी सर्व मी बरोबर आणतो. होमासाठी 4 विटा, त्यांच्यावर एखादं घमेल, काही गौऱ्या, लाकडाच्या ढालप्या हे सामान लागेल. गुरुजी ते एकट्याच असतात. नात्या गोत्यातलं ओळखीतलं असं कोणीही मदतीसाठी येण्याची शक्यता नाही. भोजनाचं काय? त्यांना म्हणावं सत्यनारायणासाठी प्रसाद कराल तोच जरासा मोठ्या प्रमाणावर करा. मी कुठेच भोजनासाठी थांबत नाही, पण त्या दिवशी घरात मात्र एखादा गोड जिन्नस बनवला गेला पाहिजे आणि त्या रात्री त्याने तिथेच मुक्कामही करायला हवा. अजून अवकाश आहे. काही शंका आली तर मला अवश्य भेटा. रविवार मी तुमच्यासाठी मोकळा ठेवत आहे. गुरुजी दक्षिणेचं काय? राग मानू नका, पण आम्हाला कल्पना नाही. बरोबर आहे, 350-400 रुपये धरून चला. मग त्यापैकी आता काही? तुम्हाला खरोखरच काही माहिती नाही, गुरुजी हसत म्हणाले. अहो, दक्षिणा ही कार्य पूर्ण झाल्यानंतर द्यायची असते. ठीक आहे, या तुम्ही. रविवारी सकाळी 8:30 वाजता मी त्या पत्त्यावर हजर होतो. मित्रांनो, हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्राईब आमच्यासाठी आणखी नवनवीन भयकथा तुमच्यापुढे सादर करण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल.